आकाशवाणी नागपूर. राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. राष्ट्रीय स्टार्टअप दिनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दुपारी 1 वाजता नवी दिल्ली इथल्या भारत मंडपम इथं स्टार्टअप इंडिया उपक्रमाच्या दशकपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार असून या कार्यक्रमात पंतप्रधान भारताच्या गतिमान स्टार्टअप परिसंस्थेतील सदस्यांशी संवाद साधतील. निवडक स्टार्टअप प्रतिनिधी त्यांच्या उद्योजकीय प्रवासातील अनुभव मांडणार असून पंतप्रधान या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करतील. भारतीय सेना दिनानिमित्त आज देशाच्या संरक्षणासाठी सदैव सज्ज असलेल्या शूर सैनिकांच्या अतुलनीय शौर्याला, शिस्तीला आणि सर्वोच्च बलिदानाला देश नमन करत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातले सर्व सैनिक, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्यात. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात भारतीय सैन्याने आपल्या व्यावसायिकता, शिस्त आणि मानवतावादी सेवेद्वारे जागतिक स्तरावर आदर मिळवला असल्याचं नमूद केलं. एलॉन मस्क यांनी एक्स या समाज माध्यमांवर कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयचा वापर करून तयार केलेल्या आक्षेपार्ह प्रतिमा संपादित करण्यावर प्रतिबंध घातलेत. कॅलिफोर्नियाच्या सर्वोच्च अभियोक्त्यानं एआयनं तयार केलेल्या मुलांच्या अश्लील प्रतिमेची चौकशी सुरू केल्यानंतर काही तासातच पेड सबस्क्रायबर्ससह सर्व वापरकर्त्यांना ही बंदी लागू करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2025-26 साठी भारताचा सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात GDP वाढीचा दर 7.2% राहील असा अंदाज जागतिक बँकेनं वर्तवला आहे. स्थानिक मागणी वाढल्यानं ही वाढ होण्याची शक्यता आहे, तर पुढच्या आर्थिक वर्षात आर्थिक वृद्धी दर कमी होऊन 6.5% येईल असा अंदाज या अहवालात व्यक्त केला आहे. इराणमधल्या अस्थिर राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांनी इराणला जाऊ नये असा सल्ला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं दिला आहे. इराणमध्ये असलेले भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाच्या इराणी नागरिकांनी निदर्शनं सुरू असलेल्या ठिकाणी जाणं टाळावं असंही मंत्रालयानं म्हटलं आहे. इराणमध्ये निवासी व्हिसावर राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी भारतीय दूतावासात नोंद करण्याचं आवाहन मंत्रालयानं केलं, तर तेहरानमधल्या भारतीय दूतावासानं भारतीय नागरिकांना तत्काळ इराण सोडण्याचा सल्ला दिला. काही मदत हवी असल्यास 989128109115 या क्रमांकावर संपर्क साधण्यास कळविलं आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र रात्री 8:42 प्रसारित केलं जाईल. नमस्कार.